सर्वात प्रथम यामध्ये सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे लाडके आमदार अतुल बाबा भोसले यांचा आम्ही खूप आभारी आहोत. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे खरं तर या ठिकाणी ते उपस्थित नाहीत, परंतु त्यांचं आणि त्याचबरोबर विनूबाबा भोसले यांचा आम्ही अंतःकरणापासून आभारी आहोत, ज्यांच्या सहकार्यामुळे ही केपीएल स्पर्धा उभी राहिली. ओ दादा, त्या कॅमेरा समोरून कोणी जाऊ नका, एक 10-15 मिनिटं सहकार्य करा, मागून थोडेसे जा, ही विनंती आहे. सर्वात प्रथम कराड प्रीमियर लीग आयोजन कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय पोपटराव दादा साळुंके यांना आपण सन्मानित करतोय. मी सोहेल बागवान टिलू यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. घ्या पटपट पटपट उरकून घेऊ. त्यांची इच्छा आहे, आयोजन कमिटीची इच्छा आहे तुमचा सन्मान करावा, नाही म्हणू नका. सोहेल बागवान टिलू यांच्या शुभास्ते आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. ज्या माणसाच्या माध्यमातून 5 वर्ष हा केपीएलचा सोहळा उभा राहतोय, पोपटराव दादा साळुंके. यानंतर सन्माननीय संदीप पवार भैया यांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करतोय. मी विनंती करेल कदीरभाई खतीब आपण समोर यायचंय आणि आपण त्या ठिकाणी संदीप पवार भैया यांना आपण सन्मानित करायचं आहे. संदीप पवार भैया यांचं जर आपल्याला यावर्षी सहकार्य पाहिलं, कैलासाची समीर पवार मित्र मंडळ मान्य श्री संदीप पवार भैया यांच्या वतीने 31,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं होतं. यानंतर सन्मान्य राजूभाई मुल्ला, ज्या कधी स्पर्धा असू द्या राजूभाईंना एक कॉल किंवा मेसेज केला, नेहमी त्यांचा सहकार्य हात पुढे असतो. सन्मान्य राजूभाई मुल्ला यांना आपण सन्मानित करतोय. ओंकार साळवे आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर आपण सन्मान्य संग्रामसिंह कदम दादा यांना आपण सन्मानित करतोय. मी अजय देशमुख यांना विनंती करला आपण समोर यायचंय आणि संग्रामसिंह कदम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. यानंतर सचिनजी पाचपुते दादा यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मला वाटतं काही व्यस्त कार्यक्रमाला ते उपस्थित नाहीत, त्यामुळे पुढचा सन्मान आपण घेतोय. सन्माननीय रुपेशदादा गोळे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी जटाप्पा हिप्पलगार यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करतो. संपूर्ण चषक सौजन्य थोडंसं पुढे या दादा. त्या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला लागणारे सर्व चषक त्यांच्या माध्यमातून दिले गेले. जटाप्पा हिप्पलगार यांच्या वतीनं रुपेशदादा गोळे, टाळ्यांचा गजर करूया. जेवढे आकर्षक सन्मान चिन्ह दिसत आहेत ही सर्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेले आहेत. यानंतर सन्माननीय जमीरभाई मनेर यांना आपण सन्मानित करतोय. मी या ठिकाणी विनंती करतोय संदीप मोरे आपण समोर या, आपण मनेर सरांना त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ज्या मंडळींचं विशेष सहकार्य या स्पर्धेला दरवर्षी असतं त्यांचा सन्मान करणे आपलं कर्तव्य आहे. जमीर भाईंचं फार मोठं सहकार्य 5 वर्षामध्ये राहिलेलं आहे, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर लकी इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देणारे असदभाई मुजावर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. असदभाईंना विनंती आपण समोरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुभाष थोरात यांना मी विनंती करतोय आपण समोर येऊन हा सन्मान करायचा आहे. असदभाई मुजावर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. गेले 5 वर्ष विनामूल्य इंटरनेट, हल्लीच्या काळामध्ये मित्रांनो पाणी सुद्धा फ्री मिळत नाही. असदभाई आणि त्यांचं लकी इंटरनेट गेले 5 वर्ष सर्व स्पर्धांना इंटरनेट त्या ठिकाणी सुविधा फ्री देत असतात. या ठिकाणी माजी नगरसेवक सन्मान्य अल्ताफभाई शिकलकर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले.
त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. माजी नगराध्यक्ष पद साहेबांनी भूषवलेलं आहे. मी मेहबूब भाईंना विनंती करलो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. या मेहबूब भाई आपण माजी नगराध्यक्ष साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं. शिकलकर साहेबांचं खूप आभार. आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ते आलेले आहेत. या स्पर्धेला अतुलदादा शिंदे यांचं नेहमी सहकार्य असतं. त्यांच्या माध्यमातून अतुलदादा जरी उपस्थित नसले, राजूभाऊ शिंदे यांना विनंती करतोय आपण यायचंय आणि त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारायचा आहे. राजू भाऊ शिंदे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी या आणि अतुलदादाच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. या राजू भाऊ या. आपल्या अतुलदादांचा जो सन्मान आहे तो राजू भाऊंनी स्वीकारावा ही त्यांना विनंती आहे. सर्जेराव भोसले यांना मी विनंती करतोय आपण पुढे या आणि हा सन्मान आपण करायचा आहे. खरं तर यावेळेस अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान संघानं फार मोठी कामगिरी केली. कराडचं नाव जागतिक स्तरावरती ते घेऊन गेले. ज्यावेळेस ऑल इंडिया 40+ क्रिकेट स्पर्धा अतुलदादा शिंदे प्रतिष्ठाननं जिंकली बदलापूरला आणि राजू भाऊ हे खरं तर त्या विजयाचे शिल्पकार होते. त्यांचा सन्मान केपीएलच्या माध्यमातून होतोय. यानंतर मशुभाई इबुसे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मशुभाईंना मी विनंती करतो आपण समोर यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गौरव महादर आपल्याला विनंती आहे आपण समोरून हा सन्मान करायचा आहे. मशुभाई इबुसे यांनी सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी त्यांचा आपण करतोय. अतिशय सुंदर सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर इजाज शहाणे दिवाळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. इजाज भाईंना विनंती आहे समोरून आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. यानंतर अमोलदादा कदम यांना आपण सन्मानित करतोय. आपण समोर या. निशांत ढेकळे मेहरबान. हरकत नाही, प्रत्येकाचं नाव घेणं आमचं खरं तर कर्तव्य आहे. ज्यांनी या ठिकाणी सहकार्य फार मोठं केलेलं आहे. डॉक्टर सुहास देशपांडे सर आपला या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करू इच्छितात आयोजक. उपस्थित नाही, सन्मान आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता यानंतर या ग्राउंड साठी ज्यांचं विशेष सहकार्य नेहमी लाभतं, एक सुंदर अशी खेळपट्टीच्या खेळपट्टीवर सामने रंगतात. अजय जगधने याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. राजू परमार आपल्याला विनंती आहे आपण अजय जगधनेला सन्मानित करायचं आहे. अजय जगधने आपण असेल तर या, आपला सन्मान आपण घ्यायचा आहे. या राजूभाई परमार. अजय जगधने या ठिकाणी ज्याची बोट मातीवरती फिरली की धावांचा पाऊस पडतो असं हे कराड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची खेळपट्टी. त्या अजय जगधनेला राजूभाऊ परमार जुने जाणते क्रिकेटपटूंच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्माननीय सरफराज नालबंद यांना याकडे आपण सन्मानित करतोय. मी कदीर खतीब यांना विनंती करला आपण त्यांना सन्मानित करायचंय. सरफराज भाई खूप आभार. यावेळेस अंपायरने सांगितलं की तुम्ही स्टँड चांगले बांधलेले आहेत. दरवर्षी व्हायची काय गंमत, त्या स्टँडची हाईट छोटी असायची, वरती त्या ठिकाणी त्या प्लेट त्या ठिकाणी असायच्या, त्यामुळे कॅमेरा व्यवस्थित ऍडजस्ट करता यायचा नाही. बऱ्याचशा अडचणी यायच्या लाईव्ह टेक्निशियन टीमला. यावर्षी मी महाडमध्ये असताना त्यांचा मला फोन आला, तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे एकदाच सांगा, आणि सांगितल्याप्रमाणे स्टँड दिले. मला वाटतं खरं तर अंपायर सादिक राजापूरकर सर, मुम्मीन सर, सादिक लाला सर माझ्या विचाराशी सहमत असतील. यावेळेस डिसिजन द्यायला कुठली अडचण आली नाही. टाळ्यांचा गजर येतो त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचे स्टँड बांधून दिल्याबद्दल. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या आदर्श शूज स्पोर्ट्सवेअरच्या वतीनं चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्स शूज चांगल्या खेळाडूंना देणारे किरण कारंडे यांना आपण सन्मानित करतोय. किरण कारंडे या, आपण आपला सन्मान घ्यायचा. किरण कारंडे आपण उपस्थित असाल तर या, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान्य संतोषदास सारडा यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत.
आणि मशू इबुसे आपण या ठिकाणी यायचंय. आपण सन्मान करा. या सारडा साहेब, आपला सन्मान होतोय मशू इबुसे यांच्या शुभ हस्ते. यानंतर शशिकांत दादा शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. फार मोठी धावपळ त्यांची आहे. कुठलंही काम सांगा, आमचे शशिकांत दादा कधी नाही म्हटलं नाही. जावेद भाई आता आपल्याला विनंती, आपण समोर येऊन हा सन्मान करायचा आहे. या जावेद भाई. कराडमध्ये क्रिकेट स्पर्धा कोणाची असू द्या, कुठल्याही त्या ठिकाणी क्लबच्या असू द्या, मंडळी सर्व सेम असतात. त्यामुळे इथे ही कराडकरांची नेहमी स्पर्धा असेल, कुणी भरवली तरी. यानंतर डीजे सहकार शशिकांत दादांनी आपल्याला केलं, फार मोठं सहकार्य, त्यांचं खूप खूप आभार. साई जिमचे अरुण सर, आपल्याला विनंती, आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय. या सर या. फिटनेस मध्ये सुंदर काम खरं तर त्यांच्या माध्यमातून होत आहे. मंजित अत्तर सरांचा आता जो फिटनेस आहे त्याला सर कारणीभूत आहेत. त्यांना आपण या सन्मान आपण त्यांचा करतोय. मी विशाल देशमुख सरांना विनंती करेल, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या ना समोर या, समोर समोर सन्मान घ्या. एक 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. हा, हे वेगळे सन्मान आहेत. आपण स्थानापन्न व्हा. या मंडळींचा विशेष सन्मान आपण करणार आहे. पण सर तुम्हाला एक मी गोष्ट सांगेल, म्हणजे सर तुम्हाला सांगत असतील मी फक्त ज्यूस पिलोय, त्याच्याकडे समोसे सुद्धा खातात, हे लक्षात घ्या. यानंतर जायचं विशेष सन्मानाकडे. यानंतर या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग करण्यासाठी खास मुंबईवरनं दाखल झालेले अंपायर पॅनलचा, आपण जेपी पॅनलचे जे अंपायर आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती, तीनही पंचांना विनंती करेल, साजिद लाला सर, मोमीन सर आणि सादिक राजापूरकर सर, आपण या ठिकाणी यायचं. टाळ्यांचा जोरदार गजर करा, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली अशी ही मंडळी आहेत. डोक्यावरती जबाबदारी घेत सर्वप्रथम सर्वात वरिष्ठ असणारे मोमीन सर आपला सन्मान घेतील. नाना फौजियांना मी विनंती करतोय, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर समालोचक सुनील शेळके सर, जे मुरबाडवरनं खास करून या ठिकाणी आले, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. या सुनील सर, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनोज यादव, आपल्याला विनंती, आपण समोर या, आपण सुनील सरांना सन्मानित करायचं आहे. रोहित भोईटे, आपण या, आपण सन्मान करायचा आहे सुनील शेळके सरांचा. फक्त पटपट, या वेळ आपले कमी आहे, बरंच लांबवर सगळ्यांना जायचं आहे, कारण पुढचा सुद्धा फार मोठा कार्यक्रम आपल्याला आहे. काही विशेष सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. यानंतर 3 दिवस अगदी 4K क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवणारे क्रिकलॅब स्पोर्टचे सीईओ अमित भुजबळ सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या अमित सर, मी सन्मान घेऊन कंटाळलेला माणूस आहे, या. मला घरी ट्रॉफी घेऊन नको असा सज्जड इशारा आहे घरातल्यांचा, त्यामुळे या आणि आपला सन्मान स्वीकारा. जिलानी शेख, आपल्याला विनंती करतोय, आपण समोर यायचंय आणि अमित सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय, ज्यांच्या माध्यमातून घर बसल्या सर्वांनी लाईव्ह प्रक्षेपण पाहिलंय. जिलानी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. असू द्या, वेळ थोडा लागेल, परंतु हे सन्मान फार गरजेचे आहेत. सन्मानामुळे माणूस परत यायला प्रवृत्त होतो. अमित भुजबळ, तुम्हाला एक गोष्ट सांगेल, या मुलानं IPL सामन्यांसाठी स्कोरिंग केलेले आहे आणि स्टार स्पोर्ट्स बरोबर 1.5 महिना ट्रेनिंग केलेला हा माणूस आहे अमित भुजबळ, ज्यांनी यावर्षी तुम्ही हायलाइट्स पाहिले असतील. कधीर भाई, जर तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं असेल, ही सर्व करामत अमित सरांची आहे. मी तिकडे पाहिलं सुद्धा नाही, त्यांनी 4 दिवसात काय केलंय. यानंतर जे संघ मालक आहेत, ज्यांच्यामुळं ही स्पर्धा खरं तर त्या संघ मालकांना आपण सन्मानित करतोय, ज्यामध्ये सर्वात प्रथम आदिमाया स्पोर्ट्स संघाचे संघ मालक हनुमंतदादा घाडगे, आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओंकार बनसोडे, आपल्याला विनंती आहे, आपण हा सन्मान करायचा आहे. ओबी या, ओबी या, मुलगा येऊ द्या, वडील येऊ द्या. या मंथन, आपल्या वडिलांच्या वतीनं मंथन हा सन्मान स्वीकारतील. आदिमाया स्पोर्टचं संघ मालकत्व त्यांनी घेतलं होतं. ओंकार बनसोडे ओबी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय.
कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग स्पर्धा मित्रांनो कधी उभे राहत नाही. या सर्व संघ मालकांचं खूप खूप आभार. यानंतर सहारा स्पोर्ट्स कराड. सहारा स्पोर्ट्स कराड संघाचे संघ मालक लालाभाई बागवान, गुलाबी माणूस, क्रिकेट लवर, सन्मान होतोय. मी सजन इंगवले यांना विनंती करेल आपण या आणि आपल्या लालाभाईंचा सन्मान आपण करायचा आहे. लालाभाईंनी मुलं तेवढी परफेक्ट करून रट टाळ्या वाजवायला आणि शिट्ट्या द्यायला बाकी त्यांची गरज नाही, नाही का. सुंदर काम लालाभाई, फार संघर्षमय प्रवास करत फायनल जिंकली, त्यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय. यानंतर युनिव्हर्सल के कदीरभाई खतीब आणि त्याचबरोबर सौरभ सागर भिसे आणि कदीर खतीब दोघांना मी विनंती करला आपण या, आपला सन्मान ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. संदीप पाटील आपल्याला विनंती आपण हा सन्मान करायचा आहे. प्रत्येक 5 वर्ष त्या ठिकाणी स्पर्धा खेळलेला संघ आहे. सागर भिसे त्यांच्याकडनं त्यांचा करायचा आहे. यानंतर चौथा संघ शिवराज ढाबा वॉरियर्स संघाचे संघ मालक सन्माननीय प्रतापराव साळुंके यांचा सन्मान त्या ठिकाणी दादा अनिरुद्ध संकपाळ आपल्याला विनंती करेल आपण या, आपला सन्मान त्या ठिकाणी आपण साळुंके दादांना सन्मानित करायचा आहे. या अनिरुद्ध आलेत या. लहान मुलं कॅमेऱ्याच्या समोर मित्रांनो येऊ नका, थोडंसं 5-5 फूट अंतर ठेवून उभे राहा. या साळुंके दादा आपण सन्मान घ्या. वन डे स्पेशल संघाचे संघ मालक धनाभाऊ हिनुगले यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय. काय गोड हास्य चेहऱ्यावरती. या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सत्यजित घाडगे यांना विनंती करतोय आपण धनाभाऊंना सन्मानित करायचंय. या केपीएलच्या उभारणीमध्ये ज्या माणसाचा फार मोठा वाटा आहे, पडद्यामागचा सर्वात मोठा कलाकार धनाभाऊ हिनुगले यांना यांचा सन्मान आणि त्याचबरोबर वन डे स्पेशल संघाचा त्या ठिकाणी संघ मालक धनाभाऊ यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर त्रिनय सुमित संघाचे संघ मालक नाना फौजी आणि त्याचबरोबर आविभाऊ काटरे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. असलम शेख आपल्याला विनंती आपण समोर यायचं आणि हा सन्मान आपण करायचा आहे. आविभाऊ या, आविभाऊ काटरे आणि नाना फौजी यांच्या मालकीचा असणारा त्रिनय सुमित या नाना तुम्ही या, त्यांच्या वतीनं तुम्ही स्वीकारा. आई भाऊ आलाय, थोडस अलीकडे या त्या खांबाच्या, थोडस कॅमेरा मध्ये व्यवस्थित येईल. सलग 2 वर्ष फायनल जिंकले, या वर्षी सेमीफायनल मध्ये थांबावं लागलं. पुढच्या वर्षी आपण पाहूया नवीन दमानं ते मैदानावरती येतील. यानंतर आपण पुढचा सन्मान घेतोय शिवप्रेमी मलकापूर मुसद्दिक भाई आंबेकर यांच्या मालकीचा असणारा संघ. मुसद्दिक भाईंना मी विनंती करेल आपण येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे, किंवा त्यांचा कोण प्रतिनिधी असेल शिवप्रेमी मलकापूर, सूरज किंवा अजून मला वाटतं कोणाला तरी पाहिलं मी. शिवप्रेमी मलकापूरचा जर कोणी खेळाडू असेल त्यांनी या, सन्मान आपण घरपोच त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. या हा नक्कीच. कल्पेश या, शिवप्रेमी मलकापूर मुसद्दिक भाई आंबेकर यांच्या वतीनं कल्पेश सन्मान स्वीकारतील. मंजित अत्तार सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आणि यानंतर संघ क्रमांक 8 सनी स्पोर्ट इंदोली सिराजभाई मुलाड यांचा संघ. मी विनंती करेन सिराजभाई यांना आपण समोर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. समीर काळे आपण जर कुठे असाल तर आपण या, आपण सिराजभाईंच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अय्या चालेल. आहे जयदीप आहे, या जयदीप. विशाल सरांना विनंती करतोय आपण हा सन्मान द्यायचा. द्या एक शाल घ्या सर. सनी स्पोर्ट इंदोली हा संघ ठरतोय. 8 संघापैकी जे संघ होते त्यामध्ये त्यांना नक्की त्या ठिकाणी आपण सन्मान देतोय. संघ मालक मला वाटतं सर्व झालेले आहेत. यानंतर आपण काही विशेष सन्मान घेतोय. ज्या मंडळींनी गेल्या काही वर्षांमध्ये कलाक्रीडा क्षेत्रामध्ये कराडचं नाव अगदी जगाच्या नकाशावरती मोठ्या चांगल्या प्रकारे नेलं,
अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींना आपण सन्मानित करतोय. त्यांच्यासाठी विशेष सन्मान चिन्ह आहे. सर्वात प्रथम आपल्या या मैदानावरती अनेक क्रिकेटपटू घडवणारे रशीद मामू क्रिकेटर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. क्रिकेट कोचिंगचं काम ते करतात. या रशीद मामू. राजूभाई मुल्ला आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अनेक क्रिकेटपटू ज्यांच्या माध्यमातून घडले त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. राशीद मामू. यानंतर पुढचा विशेष सन्मान आहे तो मात्र अतुल पाटील. ऍथलेटिक्स प्रकारामध्ये रनर म्हणून त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी कौशल्य मिळवलेलं आहे. अतुल पाटील आपण जर असाल तर आपण या, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतुल मला वाटतं उपस्थित नाहीत. त्यानंतर पुढचा सन्मान बॅडमिंटन मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी करणारे निलेश फणसाळकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मला वाटतं पुढचा सन्मान आपण घेऊ. ज्यांचे सन्मान इकडे जाणार नाहीत त्यांना ते घरपोच दिले जातील. यानंतर बॅडमिंटन मध्येच कामगिरी करणारे दिग्विजय पवार यांना मी विनंती करतो. या दिग्विजय सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी पोपटराव दादा साळुंके यांना विनंती करतो आपण दिग्विजय यांना सन्मानित करायचं आहे. एक सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. टाळ्यांचा गजर करूया. बॅडमिंटन मध्ये त्यांनी विशेष कामगिरी कराड नगरीसाठी केलेली आहे. महाराष्ट्राच्या संघामध्ये ते बॅडमिंटन खेळतात. टाळ्यांचा जोरदार गजर. यानंतर साई जिम बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये असे सुंदर काम करणारे आणि फिटनेस मध्ये मंजित अत्तर सरांचे गुरु अरुण जोगूर सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. या अरुण सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अल्ताफभाई शिकलगार आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. फिटनेस क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अरुण सरांचं फार मोठं काम आहे. त्यांना शिकलगार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. यानंतर आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये आज ज्यांच्याकडे घडलेला विद्यार्थी शतकावर शतक अंडर 16 मध्ये बीसीसीआय लेवलला झळकावतोय विकी रेवनकर सर. यशवंतराव चव्हाण क्रिकेट अकॅडमीचे या ठिकाणी नक्कीच काम पाहणारे कोच, हेड कोच विकी रेवनकर सरांना आपण सन्मानित करतोय. त्यांच्या वतीने त्यांचे मित्र सन्मान स्वीकारतात. संदीप दादा पवार आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे. विकी रेवनकर सरांचा विद्यार्थी मगाची नाव पण असत भाई माझ्याकडे आलं होतं जो शतक झळकतोय. प्रज्वल मोरे हा भारतीय संघाचा अंडर 16चा महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार आहे आणि ज्यांना आतापर्यंत 5 मॅच मध्ये 4 शतक झळकवलेत तो विकी सरांचा विद्यार्थी आहे. तुमच्या कराड गावचा आहे. यानंतर आपण पुढचा सन्मान घेतोय. स्केटिंग मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारे आझर मुल्ला यांना ठिकाणी आपण सन्मान. आझर सुद्धा आलेला. या आझर आपलं स्वागत आहे. राजूभाई मुल्ला आपल्याला विनंती आहे आपण असं सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे. आझर यांचं स्केटिंग या प्रकारामध्ये आझर यांनी फार कौशल्य त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. यानंतर बेसबॉल मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे अमर तुपे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. अमर आपण यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रुपेशदादा गोळे आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान करायचा आहे. टाळ्या कमी पडू देऊ नका. तुमच्या कराडचं नाव मोठ्या उंचीवर नेणारी सगळी मंडळी ज्यांना आपण केपीएलच्या माध्यमातून सन्मानित करतोय. बेसबॉल प्रकारामध्ये अमर तुपे यांनी मोठं महारथ हासिल केलेलं आहे. आणि यानंतर ऍथलेटिक्स प्रकारामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करणारे दत्ता पाटील यांना आपण सन्मानित करतोय. या दत्ता सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या वतीने कोणी प्रतिनिधी असेल तर घ्या. पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन नांगरे यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्यांचे खूप आभार. आणि यानंतर 2 स्पेशल अवॉर्ड्स आपण देतोय. त्यामध्ये लहान मुलं या ना बाळांनो इकडे. हे गट्टू ये इकडे. यानंतर आपण 2 विशेष सन्मान घेतोय ज्यामध्ये मी तुझ्यासारखाच आहे काळजी करू नको. यानंतर आपण 2 विशेष सन्मान घेतोय त्यामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये प्रचंड मोठी त्या ठिकाणी कामगिरी करत
भारतातल्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या ठिकाणी नक्कीच वीरत्वाचं दर्शन देणारे आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असणारे कारवे गावचे राहुल हुरवा नाना फौजी यांना विशेष सन्मान देऊन आपण सन्मानित करतोय. मी सर्वच मान्यवरांना विनंती करायला आपण समोर या दोन सन्मानासाठी या नाना फौजी आपण टाळ्यांचा गजर करूया. नाना फौजी सर्वच मान्यवर यांच्या एका जणांनी फुल द्या, एका जणांनी शाल द्या, एका जणांनी सन्मान चिन्ह द्या. काल परीक्षा दिली महाराष्ट्र पोलीस दलाची आणि त्यांनी पगारही मला सांगितलंय. सांगायचं का फौजी? नाही निवृत्त आलेत पण त्यांनी सांगितलंय निवड झाल्यावर मला पगार किती मिळणार आहे. पगार कोणाला सांगायचं रोज असं म्हणतात. यानंतर पुढचा मान्यवरांना विनंती करेल पुढचा सन्मान आपल्या हस्तेच होणार आहे. पुढचा सन्मान आपण असा करतोय या ठिकाणी 25 लाख मुलांनी स्पर्धा त्या ठिकाणी परीक्षा दिली. किती? 130 कोटींचा भारत देश आहे. 130 कोटी भारतीयांमध्ये 25 लाख मुलांनी परीक्षा दिली. त्यामध्ये भारतामध्ये टॉप 15 मध्ये तर महाराष्ट्रामध्ये पहिला आला. 720 मार्कांची परीक्षा होती. 715 मार्क मिळवले. आपल्याच कराड गावचं नाव जगभरामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये रोशन करणारा हर्षवर्धन विशाल देशमुख याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विशाल सरांचे ते चिरंजीव आहेत. नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 715 जेवढे बऱ्याच जणांना पहिलीपासून आतापर्यंत एकत्र नसतील. आणि पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगेल डायरेक्ट पॉंडिचेरीला त्याला ऍडमिशन भेटलंय MBBS साठी. ज्यावेळेस येईल तेव्हा डॉक्टर होऊनच येईल. नाम मात्र फी. क्रिकेटपटूसाठी फ्री. धनाभाऊ म्हणजे फ्री काम नाही का? धनाभाऊ म्हणजे आयडिया फ्री रिचार्ज. नाव फक्त धन आहे. यानंतर विष्णू जाधव महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुणे पोलीस दलामध्ये ते विष्णू जाधव यांची निवड झाली. बोला विष्णू यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. या विष्णू आपण आपला सन्मान स्वीकारायचा. पुणे पोलीस दलामध्ये आपण काम करताय त्याबद्दल आपल्याला संग्राम कदम आपल्याला विनंती आहे. संग्राम दादा आपण हा सन्मान करायचा आहे. बक्षीस वितरण बरंचसं लांबले परंतु हे सन्मान फार गरजेचे आहेत. कारण या सन्मानातनं लहान लहान मुलं जी मुलं इकडे पुढे उभे आहेत ना ती मुलं हे सन्मान पाहून त्यांना काहीतरी करायची प्रेरणा निर्माण होते. आता फक्त आता सर्वांचे सन्मान घेतले, सर्वांचे सत्कार केले. नजर चुकीने कुणाचा सन्मान किंवा सत्कार राहून गेला असेल तर आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचा शाब्दिक सन्मान झाला असं त्या ठिकाणी सर्वांचा शाब्दिक सन्मान झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि जातोय मुख्य बक्षीस वितरणाकडे ज्यामध्ये सर्वात प्रथम फायनल मॅन ऑफ द मॅच कोण असेल? बरेच जण म्हणतात असलम. इकडून काय आवाज येत आहेत. एक तुम्हाला क्लू सांगितलं का तुम्ही सगळ्यांनी सांगून टाकाल. त्याने बॅटिंगही केली आणि त्याने बॉलिंगही केली. रफिक तांबोळी ठरतोय फायनल मॅन ऑफ द मॅच. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. असलम नाराज होऊ नको, तुझ्याकडे याच्यासाठी मोठं काहीतरी तुझ्यासाठी आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच रफिक तांबोळी. मी सारडा साहेबांना विनंती करेन सारडा साहेब आपण समोर या आणि ही फायनल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एका अतिशय गुणवान खेळाडूला आपण द्यायची आहे. टाळ्यांचा गजर करूया. रफिक तांबोळी ठरतोय. लिबास टेलर यांच्याकडनं ड्रेस आहे. रफिक जाताना माप देऊन जा. आदर्श शूज कडनं शूजही आहेत. सर्वच मान्यवरांनी उभे राहा. अगदी 5-10 मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण उत्तरेकडे उरकणार आहोत. यानंतर वेलप्लेट रफिक. जिथे गरज लागली तिथे खेळला आपल्या टीमसाठी. जिथे गरज होती तिथे. आज सगळ्यांनीच मुलाला आणले काय? कुणी मुलाला कुणी मुलीला. आज सगळे लकी ठरले त्यांच्यासाठी. लालाभाईंचा तर नातू सुद्धा आलाय. किती लकी ठरलाय पहा. यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज काय वाटतंय कोण असेल? सगळ्यात चांगली बॉलिंग केलेला गौरवनं बॉलिंग केली का?
अमरने 29 दिलेत एका जोरमध्ये. या ठिकाणी एक क्ल्यू दिला तर तुम्ही लगेच ओळखाल. तो खेळाडू एसपी टीमचा आहे आणि लिंगवले ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 9 विकेट आपल्या संपूर्ण त्या ठिकाणी कारकिर्दीमध्ये घेतल्या. 40+ खेळाडू आहे. लाला बागवान यांच्याकडनं आकर्षक शूज, बेस्ट बॉलरची ट्रॉफी, टाळ्यांचा गजर लिजेंड खेळाडूसाठी. 40च्या पुढे वय गेले, थांबायला तयार नाही आणि लिंगवले ठरतोय माफ करा, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज सांगा पटकन. आता द्यायचं का नक्की असलमला? माझ्याकडे तर दुसरं काहीतरी नाव आहे. या स्पर्धेमध्ये एकच सांगेल, सर्वात लांब षटकार खेळणारा खेळाडू. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बेस्ट बॅट्समॅन, एक आकर्षक बॅट, ट्रॉफी असलम शेख ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. कराड स्पोर्ट्स राजेंद्र गायकवाड यांच्याकडनं आकर्षक बॅट. काय खेळला या स्पर्धेमध्ये. ज्या असलमला मी 4 वर्षामध्ये पाहिला नाही, तो 5व्या वर्षी एवढा दिसला. असलम नावाचा पिक्चर पुष्पापेक्षा हिट झाला असेल कराडमध्ये. जबरदस्त खेळ. आदर्श शूज कडनं शूज आहे. आज सब कुछ असलम. बरंच काय घेऊन जाणार घरी आज. जबरदस्त खेळ. यानंतर आज आपल्याला काही विशेष बक्षीस होती, ज्यामध्ये अजय देशमुख यांच्याकडनं कॉफी मग होते. सलग 3 षटकार खेळणारा अनिल इंगवले ठरतो या कॉफी मगचा मानकरी. या अनिल, आपल्याला आपण कप घेऊन जायचं आहे. यानंतर जिलानी, आपणही यायचंय. आपणही 3 षटकार खेळले सलग, आपल्याला इतर ठिकाणी कॉफी मग आहे. 500 रुपये आहेत प्रतापदादा साळुंके यांचे जिलानीला. तुम्ही तिकडेच द्या. या जिलानी सलग 3 षटकार, अर्धशतक झळकावलं आणि आज सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. कॉफी मग श्रावण साठी आहे. या श्रावण, उद्या दोन्ही मुलींना या कॉफी मग मध्ये तिघही कॉफी प्या. 50+ अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावलं. या स्पर्धेमध्ये अजून एक अर्धशतक आलं. युनिव्हर्सल केकेचे संघ मालक जबरदस्त खेळाडू कदीर खतीब यांना सुद्धा कॉफी मग आहे अर्धशतक झळकावल्याबद्दल. यानंतर मॅन ऑफ द सिरीज. आता प्रश्न मोठा आहे. आमच्या पुढे फार मोठा प्रश्न होता. मॅन ऑफ द सिरीज नक्की द्यायची कुणाला? कुणी म्हणते बरकत, कुणी म्हणेल राजेंद्र, कुणी अजून काय नाव घेईल. परंतु अमर भाऊने फक्त संत्री चांगली आणली अशी आज केपीएलला. शाहिद शेखचं नाव येत आहे. मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरतोय. जास्त वेळ घेणार नाही. टाळ्यांचा गजर करूया. गावाचं नाव सांगितलं, त्याचं गाव आहे. श्रवण पवार ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. कराड प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटी कडनं 2000 रुपये रोख, आदर्श कडनं शूज आणि मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी. यानंतर थेट शेवटची 4 बक्षीस. हरकत नाही. यानंतर चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये मान्य श्री सचिनदादा पाचपुते यांच्या वतीनं रोख रक्कम 11,000. मानाचा केपीएल चषक नंबर 4 आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिवराज ढाबा वॉरियर्स संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. या संपूर्ण टीमने यायचं आणि आपलं चषक आणि बक्षीस घेऊन जायचे आहेत, ज्यामध्ये मेडल्स आहेत. बरोबर आहे. सहाराकडनं त्रिनय सुमित संघ पराभूत झाला, ते 3 नंबर आणि 4 नंबर शिवराज ढाबा वॉरियर्स. सर डायरेक्ट कॅप्टनच्या हातामध्ये ते देऊन टाका त्या ठिकाणी मेडल्स. शिवराज ढाबा वॉरियर्स संघ ठरला या केपीएलचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी.
यानंतर नंबर 3 रोख रक्कम 11,000 रुपये मान्य श्री राजूभाई मुल्ला यांच्या वतीनं रोख पारितोषिक, रुपेदादा गोळे यांच्या वतीनं आकर्षक चषक आणि या तृतीय क्रमांकाचा मानकर ठरतोय त्रिनय सुमित वॉरियर्स संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी। या संपूर्ण संघानं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। डीजे वाजवा। यानंतर या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली, शेवटच्या मॅच पर्यंत जोरदार लढले, जीवाच्या आकांताने लढले, धाडसाने लढले। रोख रक्कम 31,000 रुपये कैलासवासी समीर पवार मित्र मंडळ मान्य श्री संदीप पवार भैया यांच्या वतीनं रोख रक्कम, गोळेदादांच्या वतीनं आकर्षक चषक आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरतोय हनुमंत दादा घाडगे यांचा आदि माया स्पोर्ट्स कराड संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी। डीजे वाले बाबू वाजवा। या ठिकाणी अजून एक बक्षीस आहे, ते मुख्य बक्षीस अगोदर आपण पुकारतो। बरकत आपल्या टीम मेडन नोट साठी सुद्धा आदर्श शूज कडनं शूज आहे, त्यांच्याकडनं तुम्ही तो कलेक्ट करा। आणि यानंतर केपीएल 2025 पाचवं पर्व अब्दुल भाई आगा, विशाल देशमुख सर, मंजित अत्तार सर, धनाभाऊ हिनुकले हे 4 स्तंभ क्रिकेट मित्र परिवाराची मोठी साथ अब्दुल भाईंची इच्छा आहे। त्यामुळे या सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांच्या माध्यमातून आयोजित केलेला केपीएलचा भव्य दिव्य थरार शेवटचं बक्षीस रोख रक्कम 51,000 रुपये शिवराज ढाबा मित्र परिवाराकडून आपल्याला बक्षीस मिळालं। रुपेदादांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आहे, त्या ठिकाणी मेडल्स आहेत। सर्व मान्यवरांना विनंती करेल, या वर्षीचा केपीएलचा महाविजेता क्रिकेट लवर लालाभाई बागवान यांचा सहारा स्पोर्ट्स कराड। अरे विनर म्हणते त्याला। चला जल्लो झाला पाहिजे। अरे बोले कराडचा किंग आहे। हे फक्त 2 मिनिटं। आलेल्या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार। असं सहकार्य प्रत्येक वर्षी राहू द्या, तुमच्यामुळेच केपीएल पुढे पुढे जाईल। बजाव।